नमस्कार. महाराष्ट्रामध्ये गोपीचंद पडळकर यांच्या रूपानं भाजपला एक आक्रमक चेहरा मिळालेला आहे. असा आक्रमक चेहरा जो समोरच्यांवरती टीका करताना जराही मुलाहिजा बाळगत नाही, म्हणजे थोडंही रहम दिखाना ज्याला म्हणतो तसं न करता ते टीका करतात. म्हणजे अगदी त्यांना त्यांच्या पक्षाच्या नेत्यांनी समज द्यावी लागावी अशा स्वरूपाचे भाष्य देखील त्यांनी केलेले आहेत. म्हणजे त्यांनी शरद पवारांना महाराष्ट्राला झालेला कोरोना असं म्हटलेलं होतं आणि त्या विधानावर देवेंद्र फडणवीसांनी अशी भाषा वापरू नये, त्यांनी जरा संयम ठेवला पाहिजे अशी सल्ला देखील दिलेला होता. पण भाजपला मिळालेला हा आक्रमक चेहरा भलताच आक्रमक निघालेला आहे. म्हणजे अगदी जेजुरी गडावर होत असलेल्या स्मारकाच्या उद्घाटनाप्रसंगी शरद पवारांच्या हाताने ते होऊ देणार नाही म्हणत स्वतःच उद्घाटनाचा प्रयत्न करणारे पडळकर, चोरून लपून पहिल्यांदा बैलगाड्याच्या शर्यती न्यायालयाच्या निर्णयाच्या आधी सुरू करणारे पडळकर, पडळकरांच्या गाडीवर त्यांच्या टीकेमुळं 2 वेळेला हल्ला झालेला आहे. सोलापुरातला हल्ला तर भयंकर मोठा दगड उचलून त्यांच्या गाडीच्या काचेवरती मारण्यात आला होता. पडळकरांच्या पवारांवरच्या टीकेमुळं पडळकर पवार समर्थकांच्या रोषाला बळी पडलेले आहेत. पडळकरांचा आवाज शांत करण्याची प्रक्रिया सगळीकडे चालू आहे. रोज कुणी ना कुणी पडळकरांच्या विरोधात विधान करतं आणि पडळकर आपली भूमिका सोडत नाहीत. पडळकर देखील त्याच द्वेषाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात प्रचार करताना, प्रसार करताना आणि बोलताना दिसतात. महाराष्ट्राच्या राजकारणाचा भाषिक स्तरच ठाकरेंच्या पातळीवर गेलेला असल्यामुळं, कारण महाराष्ट्राची भाषा, राजकारणाची भाषा ही ठाकरी भाषा आहे आणि त्या ठाकरी भाषेच्या स्तरावरती तो गेलेला असल्यामुळं मी घसरलाय हा शब्द वापरलेला नाही आहे. महाराष्ट्राच्या राजकीय भाषेचा स्तर हा ठाकरी भाषेवर जातोय असं मी म्हणतोय. कारण डुंगणावर मारणे, गांडीवर फटके मारणे किंवा तत्सम जे विषय बाळासाहेब बोलत आलेले होते ते सगळे ठाकरी भाषेमध्ये होते आणि आता महाराष्ट्राच्या राजकारणाची अधिकृत भाषा ही ठाकरी भाषा होऊ लागलेली आहे. आता आमच्याकडे लोक ठाकरी भाषेत बोलतातच की, कमेंट्स करताना, हे करताना. असो, आमचा काय विषय मांडायचा, पडळकरांच्या विषयावरती आपण आहोत. पडळकरांच्या विषयामध्ये आपण बघतोय की पडळकरांची भाषा ही ठाकरी भाषेत साधर्म्य दाखवणारी आहे आणि पडळकरांच्यावरती टीका करणाऱ्यांची भाषा देखील ठाकरी भाषेत साधर्म्य दाखवणारी आहे. या सगळ्या प्रकारामध्ये एक गोष्ट भयंकर होती आहे, ती म्हणजे गोपीचंद पडळकर यांच्यावरती जीवघेणे हल्ले होऊ लागलेले आहेत, ठरवून, प्लॅन करून. आणि या हल्ल्यांच्या मध्ये पडळकरांचा जीव जाण्याचा धोका आहे. म्हणजे पडळकरांच्या समर्थकांनाही ती भीती वाटते, पडळकरांचा आवाज बंद होत नाही आणि जेव्हा कोणाचा आवाज बंद होत नाही तेव्हा त्याला मारण्याची प्रक्रिया सुरू होते. अशी अनेक उदाहरणे आपल्याकडे आहेत. ठाण्यामधल्या जितेंद्र आव्हाडांनी अनंत करमुसेचा आवाज दाबवण्यासाठी बंगल्यावरती बोलवलेलं होतं. आव्हाडांना अटक झाली त्या प्रकरणामध्ये. औरंगाबादमध्ये बुमरे नावाच्या मंत्र्यांच्या भावानी आपल्याच मामाच्या पोराला बेदम मारलं होतं आवाज दाबण्यासाठी. मुंबईतल्या एका आमदारांनी चक्क कंत्राटदाराच्याच अंगावर कचरा टाकला होता आवाज दाबण्यासाठी. पुण्यातल्या एका कंत्राटदाराला शिवसेनेच्या आमदारांनी शिव्या दिलेल्या होत्या, हाही इतिहास जुना नाही आहे. विदर्भातल्या एका आमदारांनी एका महाराजानं मटण खाण्याविषयी प्रश्न विचारला म्हणून त्याला ज्या भाषेत सुनावलं होतं ती भाषा देखील असेच आहे, आवाज दाबणारी. ही आवाज दाबण्याची परंपरा महाराष्ट्रामध्ये नव्यानं सुरू झालेली आहे. म्हणजे एका पोरीला तर जीव द्यावा लागलाय हो, तिचा आवाज बंद व्हावा म्हणून, वरच्या मजल्यावरून पडून पुण्यातून. पुन्हा तो प्रश्न एक एक येतातच. काय करणार, मारुती कांबळेचं काय झालं विचारावं लागतंच. त्या सगळ्या प्रकारामध्ये आवाज दाबण्याची प्रक्रिया महाराष्ट्रामध्ये सुरू आहे. म्हणून पडळकरांच्या समर्थकांना एक भीती अशी वाटते की कदाचित आपलाही असा आवाज दाबल्या जाईल, आपल्या नेत्याचाही असा आवाज दाबल्या जाईल, अशी भीती वाटत असताना सोलापूरमध्ये हल्ला घडतो. सोलापूर पाठोपाठ पुन्हा सांगली जिल्ह्यामध्ये देखील तो हल्ला घडतो आणि त्याच हल्ल्याच्या व्हिज्युअल्स काही व्हायरल होतात. आता या व्हिज्युअलला काही सेकंदाचे ते व्हिज्युअल आहेत, मी तुम्हाला ते दाखवणार आहे आणि त्यानंतर त्यातले काही स्क्रीनशॉट, फोटो काढून मी तुम्हाला दाखवणार आहे. म्हणजे तुमच्या लक्षात येईल. पहिल्यांदा हे व्हिज्युअल बघा. लोकांची गर्दी आहे, फार घाईत घेतलेले ते पुन्हा कोणीतरी शूट केलेलं आहे. पडळकरांचा दावा असा आहे की ते पोलीस अधिकाऱ्याने शूट केलेलं आहे. असेल कदाचित खरं, नसेलही खरं, देव जाणो. या व्हिडिओच्या बघितल्यानंतर आपल्या लक्षात अशी गोष्ट येते की जेव्हा दंगेखोर
दंगेखोर नव्हे, दंगेखोर नाही म्हणायचं, जेव्हा पवार समर्थक पडळकरांसारख्या विषवल्लीला, असंच ते विषवल्लीच म्हणायचं ना, ठेचायला जातात, हे खरं तर सत्कर्म आहे असं ठेचणं, असं मारणं, तेव्हा तिथे बघणारे पोलीस हजर असतात. फोटो नीट बघा. जेव्हा तो दगड उचलून मारतोय तेव्हा मधल्या काळात तुम्हाला पोलीस दिसत आहेत, आजूबाजूला पोलीस दिसत आहेत. दगड मारणाऱ्या एकाही माणसाला पोलिसांनी थांबवलेलं या व्हिडिओ तरी दिसत नाही. पुढे पोलीस आहेत, मागं पोलीस आहे, पण कोणीही थांबवलेलं नाही. बरं, पडळकरांना जो कोणी अंगरक्षक दिलेला आहे तो अंगरक्षक देखील या प्रकारानंतर निलंबित केलेला आहे. म्हणजे हवा तो अंगरक्षक देण्याची प्रक्रिया पार पाडायची होती का? पडळकर थेट पोलीस अधिकाऱ्यांवरच प्रश्नचिन्ह लावतायत. पोलीस अधिकारी तिथल्या पालकमंत्र्याशी मिळलेले आहेत आणि त्यांनी मिळून हा डाव रचलाय असा पडळकरांचा आरोप आहे. पडळकरांचा हा आरोप खरा असेल तर परिस्थिती आणखीनच गंभीर आहे म्हणावं लागेल. जेव्हा राजकारणी आपल्यावरील आरोपाच्या बदल्यासाठी पोलिसांची मदत घेऊ लागतात तेव्हा परिस्थिती कठीण होते आणि पोलीस देखील आपली नैमित्तिक कर्म सोडून अशा राजकारणी लोकांच्या आहारी जातात तेव्हा त्यांचा वापर होत असतो. म्हणूनच पडळकर यांच्या जीवाच्या भीतीविषयी त्यांच्या समर्थकांना वाटणारी शंका ही थोडीशी खरी वाटू लागते. पडळकर देखील स्वतः याच संरक्षण नाकारतायत, कारण त्यांना भरोसा वाटत नाहीये, विश्वास वाटत नाहीये. काय म्हणतात पडळकर, तुम्हीच ऐका. सदर हल्ला आटपाडी पोलीस स्टेशनच्या दारामध्ये झालेला आहे आणि आपल्याला दिसतंय की हा हल्ला किती सुनियोजित होता. माझी गाडी ज्या दिशेने येत होती त्याच्या बरोबर दुसऱ्या बाजूने 200 ते 300 लोकांचा जमाव लाट्या काट्यांसहित उभा होता. पहिल्यांदा माझ्या गाडीवरती दगडफेक करायची आणि मग गाडीचं स्पीड कमी झाल्यानंतर भरधाव वेगाने डंपर अंगावरती घालायचा आणि मग जमावाकडून हमला करून घ्यायचा असा सुनियोजित कट आखला होता. आणि आश्चर्याची बाब म्हणजे या सर्व हल्ल्याचं चित्रीकरण पोलीस करताना पाहायला मिळतं. हा सगळा कट पोलीस संरक्षणात घडवून आणला जातोय आणि सदर घटना थांबवण्यापेक्षा पोलीस चित्रीकरणामध्ये मग्न दिसतायत. या हल्ल्याच्या कटामध्ये जिल्ह्याचे एसपी दीक्षित कुमार गेडाम, ऍडिशनल एसपी मनीषा डुबुले आणि जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील पूर्णपणे सामील आहेत. यांनी या कारवाईच्या नावाखाली माझ्या बॉडीगार्डला सस्पेंड केलं आणि उलट माझ्यावरती 307चा खोटा गुन्हा दाखल केला. एसपी आणि ऍडिशनल एसपी यांच्यावरचा विश्वास उडाल्यामुळं मी बॉडीगार्ड न स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे. अशा स्थितीत पडळकरांना एक तटस्थ संरक्षणाची गरज आहे का? असेल तर राज्य सरकार ते पुरवू शकेल का? नसेल तर केंद्रानं काही व्यवस्था करायला हवी का? कारण कोण कोणावर टीका करतंय म्हणून त्याचा जीव जायला नको. मनपरिवर्तन, मतपरिवर्तन, परिस्थितीतलं परिवर्तन या सगळ्या गोष्टी खूप वेगळ्या आहेत. पण आवाज दाबण्याची ही प्रक्रिया महाराष्ट्रात रूढी बनू नये, परंपरा बनू नये एवढीच साधी सरळ अपेक्षा आहे. धन्यवाद.